ओके, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वी आर ऑन पॅरल लाईन्स एक्सरसाइज 2.1 आणि आपण शिकतोय चौथा प्रश्न, सेकंड लास्ट क्वेश्चन. या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो फिगर आहे हा एकदम विशेष आणि विचित्र फिगर दिलेला आहे. विशेष आणि विचित्र यासाठी म्हणतोय मी, त्याचं कारण आहे की याच्यामध्ये बघा ना, दोन्ही अँगल जे आहेत यांच्यामध्ये कुठलंच कनेक्शन नाही आहे. हा वेगळा अँगल दाखवलाय, इकडे वेगळा अँगल दाखवलाय आणि तुम्हाला विचारतायत की अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट आहे प्रूव्ह करा. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे हे प्रूव्ह करा. दोघांमध्ये कनेक्शनच नाही काय? कनेक्शन नाही काय म्हणजे मला काय म्हणायचंय, जनरली आपण डायग्राम कसा बघतो, डायग्राम आपण बघताना असा पाहतो, या दोन लाईन पॅरलल असतात दिलेल्या, हे असे कनेक्टेड आहेत ना सगळे एकमेकांना. हा अँगल ह्या लाईनला कनेक्टेड आहे की नाही? म्हणजे हे असं कनेक्शन असतं बघा. ही एक लाईन जी ट्रान्सव्हर्सल चालली आहे की इथे हा अँगल तयार करते आणि हा अँगल तयार करते, असं कनेक्शन आहे. इकडे आहे का असं काय? गॅप आहे ना मधी, मला कळतंय गॅप आहे मध्ये. इथे इथे दोन अँगल चिकटलेले नाहीच आहेत, कुठल्याच लाईनने चिकटलेले नाही आहेत. मग काय करायचं? सगळ्यात पहिलं काम काय करायचं की कन्स्ट्रक्शन ड्रॉ करायचं. कन्स्ट्रक्शन दाखवतो बघा इथे काय करायला लागेल तुम्हाला. आपल्याला पहिले इथून एक कन्स्ट्रक्शन ड्रॉ करावं लागेल, इथून थोडंसं एक्स्ट्रा ड्रॉ करावं लागेल. असं थोडं नीट काढतो मी, डॉटेड काढण्यासाठी. वाकडच येते ते, ठीक आहे. ऑलराईट, सो हे तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे. हे ड्रॉ केल्यानंतर आता कुठे हे दोन ट्रायंगल कनेक्ट झाले, तोपर्यंत हे कनेक्टच झालेलं नव्हते, तोपर्यंत हे कनेक्टेडच नव्हते. त्याच्यामुळं हे जोपर्यंत ड्रॉ करत नाही तोपर्यंत हे सॉल्व्ह होणार नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये पॅरल लाईन्स देण्याची टेक्निकच फार विशेष आहे. म्हणजे अँगल्स दिलेत, दोन पॅरल लाईन्सच्या जोड्या दिलेल्या आहेत, पण ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कसं काय बघा, सांगतो. वर्डिंग काय दिली आहे? साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर. आता अँगल पी क्यू आर जर मी बघितला, मला सांगा अँगल पी क्यू आर मध्ये किती साइड्स आहेत रे? अँगल पी क्यू आर मध्ये किती साइड्स आहेत, किती बाजू आहेत अँगल पी क्यू आर मध्ये? दोनच आहेत ना, एक पी क्यू आणि एक क्यू आर, बरोबर. तसंच अँगल एक्स वाय झेड मध्ये किती बाजू असणार? दोन. सांगितलंय काय बघा, अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेड ह्यांच्या साइड्स कशा आहेत? पॅरलल आहेत, समांतर आहेत एकमेकांबरोबर. म्हणजे काय, एक्स वाय कोणाला पॅरलल आहे? पी क्यू ला. आणि वाय झेड कोणाला पॅरलल आहे? क्यू आर ला. साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर, पी क्यू आरच्या बाजू आणि एक्स वाय झेडच्या बाजू एकमेकांना समांतर आहेत. पी क्यू आरच्या कोणत्या बाजू आहेत? पी क्यू आणि क्यू आर. सिंपल. पी क्यू बाजू एक आहे, क्यू आर एक बाजू आहे. आणि एक्स वाय झेडच्या कोणत्या बाजू आहेत? एक्स वाय आणि वाय झेड. मग ही बाजू, ही साइड या साइडला पॅरलल असेल ना. पॅरलल जर समांतर बघायची झाली रेस तुम्हाला, तर ही ह्याला थोडी असणार आहे समांतर. ही कोणाला समांतर असणार? पी क्यू विल बी पॅरलल टू एक्स वाय आणि क्यू आर विल बी पॅरलल टू वाय झेड. हे तुम्हाला सरळ देऊ शकत होते, पण सरळ सरळ नाही दिले, कोड्यात दिले. साइड्स ऑफ अँगल पी क्यू आर अँड अँगल एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे आता इथे गिवन मध्ये काय लिहायचंय तुम्हाला बघा, इथे लिहायचंय वी हॅव एक्स वाय इज पॅरलल टू पी क्यू, एक्स वाय पॅरलल टू पी क्यू किंवा पी क्यू पॅरलल टू एक्स वाय. आणि वाय झेड कोणाला पॅरलल आहे? वाय झेड इज पॅरलल टू क्यू आर. हे तुम्हाला आधीपासून दिलेलं आहे. ह्या अँगलची ही बाजू, एक्स वाय झेड अँगलची ही बाजू आणि पी क्यू आर अँगलची ही बाजू पॅरलल आहे, समांतर आहे. एक्स वाय झेड अँगलची वाय झेड बाजू आणि पी क्यू आर अँगलची क्यू आर बाजू समांतर आहे. म्हणजे हे दोन्ही पॅरलल आहेत. हे असं तुम्हाला वाक्यामध्ये दिलेलं आहे, सरळ सरळ दिलेलं नाही, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पुढे, प्रूव्ह दॅट अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. अँगल पी क्यू आर आणि अँगल एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवायचं आपला. पी क्यू आर आणि एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट आहेत, कसं काय प्रूव्ह होईल? इट्स व्हेरी सिम्पल, सांगतो बघा काय करायचं. आता एक तर ठरलंय की हा आणि हा पॅरलल लाईन आहे, ही आणि ही पॅरलल लाईन आहे, ही आणि ही पॅरलल लाईन आहे. आपण इथे एक्स्ट्रा काय लिहायचं? कन्स्ट्रक्शन पहिले लिहा. ड्रॉ वायम सच दॅट, असं ड्रॉ करा वायम की वायम पॅरलल असेल कोणाला? वायम इज पॅरलल टू पी क्यू. ड्रॉ वायम, वाय पासून एम पर्यंत लाईन काढा.
पण अशी काढा की वायम सुद्धा कोणाला पॅरल असेल, PQ ला. कारण आता एकच रेष आहे ना, इथून इथपर्यंत अखंड एकच रेष आहे. तर वरची रेष ह्याला पॅरल आहे, ते खालची पण पॅरलच असणार ना. मग असं का म्हणतोय मग मी, वाकडी ड्रॉ करू नका. म्हणजे वाय पासून असं उगाच इकडे घेऊ नका असं कुठे, ते चुकीचं होईल ड्रॉ करताना. अशी ड्रॉ करा की ह्याला सलग अशी ड्रॉ करा, वायम ह्याला पण पॅरल असेल. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा? असेल तर विचारा, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याला पॅरलल रेषा दिलेल्या आहेत अँगलच्या स्वरूपात. आता आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचेत, इक्वल प्रूव्ह करायचेत. कसं काय करणार हे बघा. सगळ्यात पहिले एक काम करा, YZ तुम्हाला कलर इथे थोडासा चेंज करून दाखवतो. YZ आणि QR पॅरलल आहे की नाहीये मला सांगा. दिलंय पण इथे YZ पॅरलल टू QR. आता मी काय लिहितो बघा, ऑल्सो YZ इज पॅरलल टू MR. YZ QR ला पॅरलल आहे म्हणजे YZ MR ला पण पॅरलल असणार ना. ही आणि ही अख्खीच रेस समांतर आहे ना. QR घेतला काय आणि MR घेतला काय, Q पासून R घेतला काय आणि M पासून R घेतला काय, एकच गोष्ट आहे. असं मी का म्हणतोय, कारण आता मी तुम्हाला एक F दाखवणार आहे. F हे बघा, F नाव लिहून दाखवतो मग कळेल तुम्हाला. इथे X आहे, इथे Y आहे, इथे Z आहे, इथे M आहे आणि इथे R आहे. कोणते दोन अँगल इक्वल आहेत सांगा, नाव सांगा नाव. XYZ इज इक्वल टू YMR. XYZ इज इक्वल टू YMR. कोणते अँगल्स आहेत पण, कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत? F म्हणजे कोणता शॉर्टकट आहे, बरोबर आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स, बरोबर. हा अँगल आणि हा अँगल काय असणार, इक्वल. इथं काय लिहायचं, अँगल XYZ इज इक्वल टू अँगल YMR, करस्पॉन्डिंग अँगल्स. XYZ इज इक्वल टू YMR, करस्पॉन्डिंग अँगल्स. याला इक्वेशन नंबर 1 टाका. ओके, रिझल्ट नंबर 1, XYZ इज इक्वल टू YMR. आता आणखीन बघा याच्यामध्ये काय इक्वल राहील, हे बघा. आपण ठरवलं होतं की YM पण पॅरलल आहे PQ ला. आता दुसरा डायग्राम बघा इकडे. त्याला थोडं मिनिमाइज करतो पहिले मी, हा फार मोठा डायग्राम झालाय, जागा कमी पडते आपल्याला लिहायला. ओके, आता दुसरा F बघा रे, मी दाखवतोय बघा. इथे आपला P आहे, इथे Q आहे, इकडे R आहे, Y आणि इथे M आहे. आहे का F? F म्हणजे परत कोणते अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि अँगल कोणते इक्वल आहेत सांगा, चला पटापट नाव सांगा. अँगल PQR, ऑल्सो अँगल PQR इज इक्वल टू अँगल YMR. परत रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल. मित्रांनो इथे पण बघा ना, XYZ इज इक्वल टू XMR आलं होतं, सॉरी YMR आलं होतं, आणि इकडे PQR इज इक्वल टू YMR. मला सांगा, समीकरण 1 बघा, रिझल्ट नंबर 1 बघा, रिझल्ट नंबर 2 बघा. दोघांच्या उजव्या हाताला बघा काय लिहिलंय, दोघांच्याही राईट हँड साईडला काय लिहिलंय बघा. मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही की YMR इथे पण लिहिलंय, इथे पण काय YMR. या दोन्ही रिझल्टची राईट हँड साईड इक्वल आहे. नीट बघा, ही डावी बाजू आहे, उजवी बाजू आहे, ह्याची उजवी बाजू आणि ह्याची उजवी बाजू सेम आहे. तर राईट साईड इक्वल असेल तर लेफ्ट साईड पण कशी असणार, इक्वल. सिंपल आहे. तुम्ही कुठलीही गाडी बघा, एका बाजूचे दरवाजे बघितल्यानंतर दुसऱ्या बाजूचे सेमच असतात ना दरवाजे. का इकडचं चाक वेगळं असतं, तिकडचं चाक वेगळं असतं, असं नसतं ना कधी. सिंपल आहे. जर राईट साईड इक्वल असेल, राईट साईडला बघा ना, YMR XYZ ला पण इक्वल आहे, YMR PQR ला पण इक्वल आहे. जर राईट साईड सेम असेल तर लेफ्ट साईड पण काय असणार, सेम. इथं काय लिहायचं, फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 angle XYZ is congruent to angle PQR. Angle XYZ is congruent to angle PQR. मी पहिल्यापासून सांगतो, एक शॉर्ट समरी, चांगलं लक्ष द्या. हे बघा, आपल्याकडे दोन अँगल दिलेत
आणि त्या दोन्ही अँगलमध्ये पॅरल लाईन्स दिल्यात. एक्स वाय इज पॅरल टू पी क्यू, वाय झेड इज पॅरल टू क्यू आर. ठीक आहे. असं दिलं असताना आता काय केलं आपण, दोघांमध्ये कनेक्शनच नव्हतं, त्याच्यामुळे आपण ह्याला पुढे ढकललं, ही वाढवली लाईन, आणि आता वाय एम कोणाला पॅरल झाला, पी क्यूला. ठीक आहे साहेब बसा. वाय एम इज पॅरल टू पी क्यू. आता पॅरल लाईन्स तर कळालं आपलं की एक्स वाय इज पॅरल टू पी क्यू, वाय झेड इज पॅरल टू क्यू आर. वाय झेड क्यू आरला पण पॅरल आहे, वाय झेड एम आरला पण पॅरल आहे. सिंपल आहे. ही वाय झेड जी आहे ती क्यू आरला पण पॅरल असणार आहे. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, बघा ऐका. समजा आता हे खून दिसते का तुम्हाला इथली, कॅमेरामध्ये दिसत नसेल पण चला इथे मी असं एक होतो दिसला. आता हा पेन दिसतोय कॅमेरामध्ये नक्की. इथून एक मिनिट, इथून इथून इकडचा पार्ट इथपर्यंत आणि हा अख्खा पार्ट पॅरल आहे की नाही आहे सांगा मला. समांतर आहे ना. अरे ही लाईन, ही पट्टी आणि ही पट्टी पॅरल आहे की नाही आहे. डिस्टन्स सेम आहे ना दोघांमधलं. मग अशी अख्खी जर पट्टी पॅरल असेल तर ही पण पॅरल असेल ना. इथून इथपर्यंत हे सगळं पॅरलच असणार की नाही. अर्धी घेतली काय, नक्की पट्टी घेतली काय, एकच गोष्ट आहे. चला एक छोटं एक्झाम्पल अजून घ्यायचं तर हा रिमोटच घ्या. या रिमोटमध्ये ही पट्टी तर नाहीये, पण ही लाईन आणि ही लाईन काय पॅरल आहे, समांतर आहे, कारण दोघांमधलं अंतर सेम आहे की नाही. पण आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की ही लाईन वरची आणि एवढीच लाईन पॅरल आहे की नाही, आहेच ना. अरे बिलकुल आहे. अख्खी घेतली काय ना अर्धी घेतली काय, लाईन तर सरळच आहे नाही. समजतं नक्की मी काय म्हणतोय. इथे पण तेच केलंय. तुम्ही अख्खी क्यू आर घ्या किंवा एम आर घ्या, एकच गोष्ट आहे. काय आलंय बघा, वाय झेड पॅरल टू एम आर. आता एक डायग्राम ड्रॉ केला, वाय झेड एम आरला पॅरल आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स तयार झाले. अँगल एक्स वाय झेड इक्वल अँगल एक्स वाय एम आर. इकडे बघा पी क्यू आर, पी क्यू आर इज इक्वल टू वाय एम आर. आता हे कसं आलं, वाय एम आपण पॅरल काढलाय पी क्यूला, हे आपण आधी स्पष्ट केलंय. कुठे, वाय एम असा ड्रॉ करा की वाय एम कोणाला पॅरल असेल, पी क्यूला. परत एकदा बघा, अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल वाय एम आर. कोणत्या अँगलचे ते एफ तयार झाल्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे अँगल कोणते असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता फर्स्ट रिझल्ट आणि सेकंड रिझल्ट जर तुम्ही बघितला तर फर्स्ट आणि सेकंड रिझल्टला राईट हँड साईडला वाय एम आरच दिलेला आहे बघा. उजव्या बाजूला वाय एम आर आहे, मग डाव्या बाजूचे पण कसे असणार, इक्वल. जर लेफ्ट राईट साईड इक्वल आहे तर लेफ्ट साईड कशी असणार, इक्वलच. उजव्या बाजूला म्हणजे एक्झाम्पल लिहू तुम्हाला. समजा ह्याची किंमत आहे 25 डिग्री, ह्याची पण किती झाली, वाय एम आर आहे ना, तो पण वाय एम आर आहे, हा पण वाय एम आर आहे. आता मला सांगा एक्स वाय झेड ची किंमत किती आली, 25. पी क्यू आर ची पण किती आली, झाले का नाही इक्वल दोन्ही. हा हेच म्हणायचं तुम्हाला. हे बघा, तर वाईप आउट करूया, चुकून लिहाल तुम्ही 25. तर फर्स्ट अँड सेकंड रिझल्ट नुसार राईट हँड साईड इक्वल आहे म्हणल्यावर लेफ्ट हँड साईड इक्वल असणार आहे. थोडासा वेगळा समय, थोडंसं लॉजिक आहे, प्रॅक्टिस करता करता डेव्हलप होईल हे लॉजिक. अचानक एकाएकी समजत नाही की आपण कुठून काय कनेक्शन केलं पाहिजे, तुमच्या स्टेजला तरी ॲटलिस्ट थोडे प्रॅक्टिस केली की होणार आहे काम. पटापट लिहून घ्या.